धामणगाव तालुक्यातील आर्वी पारधीबेडा येथील लोक मूलभूत सुविधांसाठी तळमळत आहेत. निवडणुकीच्या काळात नेते मते मागायला येतात, पण आजपर्यंत त्या मतांचे ऋण फेडायला आलेले दिसत नाहीत. आर्वी, जिथे मोठमोठ्या ऑफिसेस आणि कंपन्यांची कॉर्पोरेट कार्यालये आहेत, पण या मोठमोठ्या इमारतीतून बाहेर पडल्यावर असे काही लोक आहेत ज्यांना गेली 40-50 वर्षे झोपडपट्टीत राहावे लागत आहे आणि स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही मूलभूत सुविधांपासून ते वंचित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानांतर्गत प्रत्येक गावात आणि शहरात स्वच्छ भारत स्वच्छ भारताचा नारा दिला आहे. त्या अंतर्गत प्रत्येक गावात शौचालय बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले, पण लोकांच्या घरात शौचालये नाहीत. घरातील महिलांना जीव धोक्यात घालून रस्त्यावर शौचास बसावे लागते. आर्वी बेड्यावर झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. निवडणुकीच्या वेळी नेते मतदान घेतात, पण असे लोक सांगतात, 1944 पासून आम्हीही येथे राहत असून आम्हाला कोणत्याही प्रकारचे सरकारी सुविधा जसे की घरकुल, वीज, पाणी, शौचालय, नाल्या बांधून मिळाल्या नाहीत. नेता वोट मागायला येतात, पण नेता आज त्या मताचे ऋण विसरून गेले आहेत. रोजगार देऊ शकलो नाही. या झोपडपट्ट्यांमध्ये सुमारे 700 लोक राहतात. जगणे देखील आता त्यांच्यासाठी आव्हान बनलेले आहे, कारण त्यामुळे इथे प्यायला पाणी आहे, खायला अन्न नाही, डोके झाकण्यासाठी कायमस्वरूपी घर नाही आणि ते सर्व भारताच्या सामान्य नागरिकाला मूलभूत सुविधा उपलब्ध नाही. सामान्य माणसाला ज्या मूलभूत सुविधा मिळाव्यात त्यापासून ते लोक वंचित आहेत. अनेक वेळा या लोकांनी सरकारला किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे आवाहन केले आहे, पण 80 वर्षांनंतरही काही लोकांना मोकळीक वाट नाही. हे देशाचे दुर्दैव आहे.